नमस्कार माय यूट्यूब फॅमिली। तर म्हाडाच्या पुणे मंडळाने 4186 घरांची भव्य सोडत आजपासून जाहीर केलेली आहे। यामध्ये काही सदनिका ज्या आहेत त्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत येत आहेत, तर त्याच्यासाठी ज्या महत्त्वाच्या अटी शर्ती आहेत त्या आपण पाहूया। तर सर्वात पहिली जी अट आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ती आहे अर्जदार व अर्जदारांच्या कुटुंबाचे नावे भारतात कुठेही पक्के घर नसावे। त्यानंतर दुसरी अट आहे अर्जदारास अर्ज करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नोंदणी असणे अथवा नोंदणी करणे आवश्यक आहे। वरील प्रमाणे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घटक क्रमांक 3 मध्ये नोंदणी केलेली असल्यास अर्ज क्रमांक अर्जात नमूद करणे आवश्यक आहे। तिसरी अट आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सदनिकांसाठी कुटुंबामध्ये पती, पत्नी व अविवाहित मुले यांचा समावेश असेल। विवाहित अथवा अविवाहित सगळ्यांकमविती व्यक्ती हे स्वतंत्र कुटुंब म्हणून ग्राह्य धरण्यात येईल। तसेच सदनिकांसाठी अर्ज कुटुंबातील कर्त्या महिलेच्या किंवा कुटुंबातील कर्ता पुरुष व महिला यांच्या संयुक्त नावावर असतील। जर अर्जदार व त्याची पती किंवा पत्नी दोघेही सोडतीत यशस्वी झाले तर त्याला किंवा तिला म्हणजे दोघांपैकी कोणालाही एकालाच एक सदनिका अनुज्ञेय राहील। म्हणजे दोघे जर विनर झाले पती पत्नी तर दोघांमधून एकालाच ते घर भेटेल। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यास केंद्र व राज्य शासनाचे मिळून एकूण 2.5 लाख रुपये प्रति सदनिका अनुदान मिळेल। पाचवी अट आहे पात्र अशा लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार आवश्यक मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी तसेच नोंदणी शुल्क म्हणजे रजिस्ट्रेशन, भूई भाडे व अकृषिक आकार अदा करावा लागेल। सहावी अट आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासन मुद्रांक शुल्कात सवलत जाहीर केली असून योजनेतील पात्र लाभार्थ्यांना फक्त 1000 रुपये मुद्रांक शुल्क म्हणजे तुम्हाला स्टॅम्प ड्युटी फक्त 1000 रुपये भरावी लागेल। तसंच सातवा जो मुद्दा आहे तो आहे सदर योजना अग्रिम अंशदान तत्वावर राबविण्यात येत असल्याने पात्र लाभार्थ्यांना सदनिकांची विक्री किंमत बांधकामाच्या प्रगतीपथानुसार मंडळाने निर्धारित केलेल्या हप्त्यानुसार भरावी लागणार आहे। आठवा मुद्दा आहे शासन निर्णय गृहनिर्माण विभाग दिनांक 18/8/2016 अन्वये प्राप्त लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सदनिकांची पुनर्विक्री सदनिकांचा ताबा मिळाल्यापासून 10 वर्ष करता येणार नाही। तसेच नववा मुद्दा आहे अर्जदाराचे व त्याचे कुटुंब म्हणजेच पती व पत्नी यांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे रुपये 3 लाखांपेक्षा जास्त नसावे। तसेच या अटी शर्ती व्यतिरिक्त माहिती पुस्तिकेतील इतर अटी व शर्ती यशस्वी अर्जदारास लागू असतील। विशेष सूचना काय आहे तर यशस्वी झालेल्या अर्जदारांनी अनामत रकमेचा परतावा मागितल्यास अर्जासोबत भरलेल्या रकमेतून 25% रक्कम कपात करण्यात येईल। तात्पुरते देकार पत्र दिल्यानंतर कोणत्याही कारणास्तव अर्जदाराने सदनिका नाकारली किंवा कोणत्याही कारणास्तव वितरण रद्द करण्यात आल्यास अर्जदाराने सदनिकेच्या किमतीपोटी भरलेल्या रकमेतून संबंधित सदनिकेच्या विक्री किमतीच्या 1% एवढी रक्कम समपहरण करून उर्वरित रक्कम कोणतेही व्याज न देता परत करण्यात येईल। अर्जदाराने सदनिकेच्या विक्री किमतीपैकी निरंक रकमेचा भरणा केल्यास तथा उपरोक्त समपहरण करावयाची रक्कम अनामत रकमेपेक्षा कमी भरल्यास अर्जदारास अनामत रकमेचा परतावा करण्यात येणार नाही। तर बुकलेटमध्ये ही जी अटी शर्ती आहेत महत्त्वाच्या प्रधानमंत्री आवास योजनेसाठी त्या दिलेल्या आहेत। तुम्ही तिथे सुद्धा जाऊन चेक करू शकता। बुकलेटमध्ये सगळी माहिती दिलेली आहे। तसेच म्हाडासाठी जो अर्ज करायचा आहे तो म्हाडाची वेबसाईट जी आहे अधिकृत संकेतस्थळ त्याच्यावरूनच तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।